हाय, हांव डायटिशियन विन्सन मतायस. म्हज्या आदल्या व्हिडिओंत हांवें तुमी फास्टिंग रिडींग केदाळ आनी कशें पळोवचें म्हणल्या विशयांत आनी लॉग बुक कशें तुमी मेंटेन करीचे म्हणल्या विशयांत हांवें तुमकां इन्फॉर्मेशन दिल्लें. आयच्या व्हिडिओंत तुमी पोस्ट प्रँडियल शुगर रिडिंग्स म्हळ्यार जेवणा उपरांत काले रिडींग येता ते तुमी एक्झॅक्टली खंयच्या टायमार पळयचे आनी तुमचे साखरेचे नॉर्मल रिडींग काले आसा ते कितले आसा जे म्हणल्या विशयांत हांव तुमकां इन्फॉर्मेशन दिता. तशें जावन हो व्हिडिओ स्किप करनासतना एंड म्हणसर तुमी पळया. नॉर्मल जावन पोस्ट प्रँडियल शुगर रिडींग या जेवणा उपरांतले शुगर रिडींग आम्ही जेवण जावन आफ्टर 2 hours आम्ही चेक करता. तुम्ही आता लॅबाक वचून एक सॅम्पल दितात तर जाल्यार तुम्ही फर्स्ट फास्टिंग रिडींग दितात, ताच्या उपरांत ते तुमकां ब्रेकफास्ट करया म्हणून सांगून धाडटात. ताच्या उपरांत आफ्टर 2 hours ते सॅम्पल काडून घेतात. आफ्टर 2 hours आम्ही कित्याक पळयता म्हणून सांगल्यार आमकां सर्वांकी कळीत आसा आमच्या डायजेशनाची प्रक्रिया हे 2 hour लॉंग प्रोसेस अँड एट द एंड ऑफ 2 hours हे डायजेशन प्रोसेस संपता. ब्लड शुगर रिलीज जाता हातू आनी एट द एंड ऑफ 2 hours ते नॉर्मली सकयल देंवून हे जे तुमचे शुगर रिडींग काले आसा पूण एट द एंड ऑफ 2 hours तुमचे शुगर आनीक चड हाय आसा म्हणून सांगून आमकां कळल्यार ते पुअर कंट्रोल म्हणून आमकां समजता आनी आमी ह्या दिशेंत काले चेंज करीचे. तुमचे मेडिसिन चेंज करचे जावन दी, त्याचे डोज इनक्रीज करचे जावन दी या तुमच्या लायफस्टायलान काले चेंज करीचे ते आमी डिसायड करता. पूण तुमी घरात शुगर चेक करतात तर ग्लुकोमिटरान पळयतात तर तुम्ही बिटवीन 1 hour अँड 1.5 hour हाच्या मध्ये एक रिडींग चेक करून पळयल्यार ते तुमकां चड युजफूल जाता. हाका आमी पीक शुगर म्हणटा. इन्स्टेड ऑफ 2 hours यू चेक बिटवीन 1 hour अँड 1.5 hours. हे पीक शुगर्स तुम्ही कित्याक पळयचे गे म्हणून सांगल्यार तुमच्या जेवणांत जावन कितले शुगर हाय वेता म्हणून तुमकां अगर समजाचे तर जाल्यार तुम्ही हे बिटवीन 1 hour अँड 1.5 hour रिडींग पळयल्यार तुमकां ते सारखे समजता. तुमकां एक हांवें एक्झाम्पल दिवन सांगचे जाल्यार आज हांव म्हज्या ब्रेकफास्टाक 5 इडली काडून म्हजे ब्रेकफास्ट कंप्लीट करता आनी ताच्या उपरांत आफ्टर 1 hour हांव ताचे रिडींग काले येता म्हणून हांव ते पळयता. ओके, सो एक्झाम्पल हांव लेट्स से अराउंड 200 म्हजी रिडींग आयली म्हणून जावन सांगया. नेक्स्ट डे हांव काले करता इन्स्टेड ऑफ 5 इडलीज हांव काले 3 इडली काडून इल्लेशें नुस्तें आनी काले चटणी सांबारांचो काले इल्लेशें चड काडून हांव 2 इडली उणे करता आनी परत्यान हांव आफ्टर 1 hour रिडींग हांव पळयता. ते दाळा म्हाका समजता ओके इन्स्टेड ऑफ 200 इल्लेशें उणे आयला. सो म्हजे डायटांत क्वॉन्टिटी कशें हांवें ऑप्टिमायज करीचे म्हाका करेक्ट रिडींग मेळाचे जाल्यार म्हजे शुगर नॉर्मल लेवलांत येवंक हांवें खंयच्या क्वॉन्टिटींत हांवें म्हजे डायट ऑप्टिमायज करीचे म्हणून म्हाका एक सारकी अंडरस्टँडींग येता. हे 1 hour रिडींगाचे आनी एक इम्पॉर्टन्स काले गे म्हणून सांगल्यार सडावत जावन तुम्ही शुगर आली एक HbA1c म्हणून सांगून एक टेस्ट करतात लॅबांत करतात ते इट इज एन एवरेज ऑफ 3 months. तुम्ही ते एक नंबरान पर्सेंटेजीन तुम्ही पळयतात. थोड्यांक ते 7 आसता, 8 आसता, 9 आसता. हे वेरी जावनी आसता कशें कंट्रोल आसा कंट्रोल ना म्हणून ऑन दिस बेसीस ते नंबर मस्त वेरी जावनूच आसता. हे HbA1c या 1 hour रिडींगावर डिपेंडंट जावन आसा. कितले हाय तुमचे 1 hour रिडींग येता तितले चड HbA1c आसता. कितले लो तुमचे पीक शुगर्स आसता पळय तितले लो तुमचे A1c येता. तशें जावन तुमचे 1 hour रिडींग तुम्ही पळयल्यार जेवणा उपरांतले तुमचे HbA1c बऱ्या रितीन कंट्रोलार दवरूंक तुमकां ते मस्त हेल्प जाता. दुसरे इम्पॉर्टंट टॉपिक आयचे काले म्हणून सांगल्यार तुमचे डायबिटीसाचे नॉर्मल टार्गेट रेंज काले आसा जे म्हणून सांगून अमेरिकन डायबेटिक असोसिएशन हे काले सांगता की म्हणून सांगल्यार तुमचे दोळ्यांची दिश्ट जावन दी, हार्ट हेल्थ जावन दी, किडनी हेल्थ हे सर तुम्ही सांबाळचे तर जाल्यार तुमचे HbA1c ते एवरेज ऑफ 3 months म्हणून हांवें काले सांगले ते तुम्ही पर्सेंटेजर पळयतात. इट शुड बी ऑलवेज 7 or less than 7 ते तुम्ही मेंटेन करूंक ट्राय करीचे. 7% or less than 7%. हे सगळ्यांकी ऑफकोर्स अचीव करूंक जायना इफ यू आर व्हेरी लॉंग टर्म डायबेटीक. ओके, मस्त टायम आतां तुमकां डायबिटीस आसा आनी थोडे काले कॉम्प्लिकेशन्स आसा आनी उतर प्राय ऑफकोर्स उतर प्रायर हाय शुगर्साचे कितले रिस्क आसा तितलेच लो शुगर्साचे रिस्क आसता. ते दाळा अल्या थोड्या कॉम्प्लिकेटेड सिनारियोंत इल्लेशें आमकां रिलॅक्सेशन आसा. आणि हे कोणे HbA1c ऑफ 7 अचीव करियत गी म्हणून सांगल्यार पीपल हू आर न्यूली डायग्नोस्ड. ओके, कोणाक जस्ट कळला तांकां डायबिटीस आसा म्हणून सांगून रिगार्डलेस ऑफ एज ऑफकोर्स. ओके, आणि कोणाची डायबिटीस मस्त लॉंग टर्म ना. ओके, तुमकां शुगर येवन जस्ट 5 years जाल्यार 7 years जाला आसूंक पुरो. दोज पीपल कॅन डेफिनेटली अचीव दिस A1c ऑफ 7%.
आणि हे 7% अचीव करूंक तुमचे फास्टिंग रिडिंग केदाळे 120 क्रॉस जायनातल्या बरी तुम्ही ते पळयचे ऍक्च्युली बिटवीन 110 और लेस दॅन 10 म्हणून आम्ही सांगता बट 120 क्रॉस जायनातल्या पुरो आणि तुमचे आफ्टर फूड 1 आवर रिडिंग काले आसा 150 क्रॉस जायनातल्या बरी तुम्ही पळयचे अँड ऍट द एंड ऑफ 2 आवर्स इट शुड हॅव कम डाऊन टू 140 और लेस इतले आल्यार तुमचे A1C केदाळे अराउंड 7.5 अंतू या रेंजीर तुम्ही मेंटेन करूंक की तुमका इझी जाता. सो आयच्या व्हिडिओंत दोन संगती हांवें तुमचे वांगडा शेअर केली. एक तुमचे पोस्ट प्रँडियल म्हळ्यार जेवणा उपरांतले रिडिंग तुम्ही केदाळा पळयल्यार तुमकां चड युजफूल जाता म्हणच्या विशयांत आणि दुसरे ऑफकोर्स तुमचे टार्गेट रेंज कितली असल्यार तुमचे हार्ट हेल्थ जावन दी किडनी हेल्थ आय हेल्थ हे सट बऱ्या रितीर आसता म्हणून सांगच्या विशयांत हांवें तुमकां ते इन्फॉर्मेशन दिले. व्हिडिओ तुमकां युजफूल जाला म्हणून हांव चिंता आणि तुमकां डायबिटीसा विशयांत म्हाका आनीक चड समजाचे म्हाका डाऊट आसात म्हणून तशें बघता तर जाल्यार तुम्ही डेफिनेटली म्हज्या कमेंट बॉक्सांत तुमचे काले डाऊट आसात ते तुम्ही शेअर करियेत आणि मुखल्या दिसांनी हांव तांतू कोंकणी भाशेंत तुमकां सुलभ रितीन समजोवचे बरी हांव व्हिडिओज करून हांव तांतू युट्यूबार अपलोड करतलो. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हो व्हिडिओ तुमकां युजफूल आसा म्हणून बघला तर तुमच्या फ्रेंड्सांक फॅमिलीसांक आनी सट फॉरवर्ड करा. थँक्यू सो मच.